ओके, तर आज आपण पाहणार आहोत रातांब्यांपासून कोकम सरबत कसे बनवायचे। तर सगळ्यात पहिले रातांबे हे कोकणात किंवा वेस्टर्न घाटमध्ये मिळणारे एक फळ आहे। याचे खूप सारे उपयोग होतात। रातांब्यांपासून कोकम सरबत बनवता येतं, त्या व्यतिरिक्त आमसुलं बनवता येतात, जेवणामध्ये घालता येतं, चविष्ट जेवण बनतं। त्या व्यतिरिक्त पित्तासाठी सुद्धा कोकमाचा वापर केला जातो। तर आज आपण पाहूया या रातांब्यांपासून कोकम सरबत कसे बनवायचे। तर सगळ्यात पहिले रातांबे झाडावरून पाडायचे। हा 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 त्याचं आपल्याला करावंच लागणार आहे। तर ते एकदा झाडावरून पाडले की नंतर आपण त्या रातांब्यांना घ्यायचं आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं। आणखी काही आपण धुवून घेऊया। आता आपण धुवून झालेलं आहे, आपण याला थोडंसं बाजूला करूया। आता धुवून झाल्यानंतर हे ना आपण बरोबर कापायचं आणि जो आतली बी आहे घर त्याला काढून द्यायचं। हे आतलं घर चाकूच्या साहाय्याने त्याला काढून घेऊ। असे आपल्या प्रत्येकातले आपलं घर सेपरेट करायचं आहे। अशा पद्धतीने आपण आतले गरे खूप सारे काढून ठेवलेले आहेत। गरे काढताना सावकाश सांभाळून, हाताला सुरी लागता कामा नये। ही खूप सोपी पद्धत आहे रातांब्यांपासून कोकम सरबत बनवण्याचं। तर तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि तुम्ही बनवले आणि जर चांगलं कोकम सरबत बनलं तर तुम्ही प्या। तरी असं जंगलामध्ये जाऊन किंवा जिथे कुठे झाड असेल तर तिथे जाऊन हे झाडावरचं फांद्या हलवून, कोकम पाडून, ते पडलेले कोकम उचलून घरी आणून हे असं कोकम सरबत बनवण्याची एक वेगळीच मजा असते। तर तुम्ही नक्की हे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा कधी गावाला जाल किंवा तुमच्या इथे जिथे कुठे आसपास कोकमाचं झाड असेल तर तुम्ही नक्की हे प्रयत्न करा आणि मला नक्की कळवा तुमचा कसा अनुभव असेल तो। तर आता हे आतला घर आहे आणि हे बाजूची त्याच्यावरची साल आहे। तर आपल्याला या प्रत्येक सालीमध्ये साखर टाकायचे आणि आपल्याला एका बरणीमध्ये ठेवायचे। झाकण आपण उघडायचे आणि त्यानंतर आपण त्याला उन्हामध्ये ठेवायचं। आपण एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं आणि ज्या साली होत्या त्यांच्यामध्ये असं साखर भरायची आणि साखर भरून झाली की आपण त्यांना एका बरणीमध्ये ठेवणार
आणि जनरली 7 दिवस उन्हामध्ये ठेवायचं असतं, बरणीचं झाकण लावायचं नाही. आणि 7 दिवस ठेवल्यानंतर त्या बरणीतून ते काढायचे आणि त्यांना गाळायचं पुन्हा एकदा कपड्यामध्ये किंवा गाळणीमध्ये. आणि गाळून झालं की आपलं कोकम सरबत तयार. जेव्हा कधी पाहिजे तेव्हा त्यात पाणी टाकलं की आपलं कोकम सरबत तयार. मला असं वाटतं जेवढे भरले तेवढे आपण बरणीमध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण बरणी भरलेली आहे. आता हे जे आपल्याकडे ऑलरेडी त्याच्या आतलं गर आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकूया. असं आपलं पाणी टाकून झालेलं आहे. त्यात थोडीशी साखर पुन्हा आपण टाकू शकतो. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. त्याच्यात बिया असतात आणि प्लस त्याच्या बाजूला काही गर आहे. जेवढं आपण त्यातलं काढून घेऊ तेवढं जमता येईल. हे जे आपण आता करतोय त्याला एक्स्ट्रॅक्शन आपण बोलू शकतो. जे गर आहे त्या गराला आपल्याला पाण्यामध्ये त्यातलं जे रस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा. सायंटिफिक टर्म्स मध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्शन बोलतोय. ते कोणतेही उपकरण नाही, फक्त आपल्या हाताने आपण करतोय. त्याच्यावर आपण एक छानसा असा रुमाल आपण त्याच्यावर टाकूया आणि त्याला आपण 2 दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे. तर ह्याला उन्हात आपण ठेवायचं आणि उन्हातून काढल्यानंतर फक्त ह्याला आपण गाळलं की आपलं कोकम सरबत तयार. धन्यवाद.